नमस्कार. आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इंदिरा एकादशीचे महत्त्व काय आहे, त्यामागची व्रतकथा काय आहे, या व्रताच्या पुण्याईमुळे पितरांना देखील मुक्ती मिळते. असे हे महत्त्वपूर्ण व्रत काय आहे ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामागची कथा आपण जाणून घेणार आहोत. आत्ता पितृपक्षात ही इंदिरा एकादशी आल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात 10 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत उपवास करण्याबरोबरच गरजूंना दान देण्याची पद्धत आहे. तर हे दान कोणत्या प्रकारचे असावे? तूप, दूध, दही किंवा अन्नदान केले जाते. असे दान केल्यामुळे पितृ तृप्त होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचेच आरोग्य देखील चांगले राहते. असे हे अनन्यसाधारण पुण्य मिळवून देणारे एकादशीचे व्रत आहे. या यज्ञाच्या पुण्याईमुळेच आपल्याला वाजपेय यज्ञाचे देखील पुण्य प्राप्त होते. या व्रतामुळे सर्व पापातून मुक्तता होते आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या पितरांना देखील मुक्ती मिळते. तर या इंदिरा एकादशीची व्रतकथा काय आहे ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात. आपली परंपरा या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचत राहतील. चला तर सुरू करूयात. इंदिरा एकादशीची कथा. युधिष्ठिराने विचारले, हे मधुसूदना, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्म्य काय ते मला सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, या एकादशीचे नाव इंदिरा आहे. या एकादशीच्या व्रतप्रभावाने महापातकांचा नाश होतो. या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या पितरांना देखील मुक्ती मिळते. अशी ही पाप नष्ट करणारी एकादशीची कथा मी तुला सांगतो, तर ती लक्ष देऊन ऐक. ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. पूर्वी कृतयुगात माहिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता. तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने व यशस्वीपणे करीत होता. तो धनधान्याने समृद्ध असून त्याचा परिवार मुलानातवांनी भरलेला होता. माहिष्मतीचा तो राजा विष्णू भक्तीत तत्पर होता. तो मुक्ती देणारी गोविंदाची नामावली नित्य जपत असे आणि अध्यात्म चिंतनामध्ये आपला काळ घालवत असे. तो राजा एकदा आपल्या राज्यसभेत सुखाने बसला होता. त्यावेळी नारद ऋषी आकाशातून अवतरले व राज्यसभेत आले. ऋषीला पाहताच इंद्रसेन हात जोडून उभा राहिला. त्याने नारदाला चांगल्या आसनावर बसवले आणि अर्घ्य देऊन त्याची विधिपूर्वक पूजा केली. नारद मुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला विचारू लागले, राजा, तुझ्या राज्याची स्वामी, अमात्य, मित्र, भांडार, देश, किल्ले आणि सैन्य ही 7 अंगे खुशाल तर आहेत ना? तुझी बुद्धी धर्मात स्थिर आहे ना? तुला विष्णू भक्तीचे प्रेम वाटते ना? इंद्रसेन राजा त्याला म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा नारदा, तुमच्या कृपा प्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल मंगल आहे. आज आपल्या
दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत. हे ऋषीश्रेष्ठा, माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगा. राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाले, हे राजश्रेष्ठा, माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल, पण नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकात गेलो होतो. तेथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो होतो. तिथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची सेवा करत असताना दिसला. पुष्कळ पुण्य करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुण्यामुळेच यमराजाच्या सभेत राहत आहे. राजा, त्याने तुला निरोप सांगितला आहे. तो सत्यवान राजा मला म्हणाला, हे नारदा, माहिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा आहे. तू त्याला जाऊन सांग की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रतवैगुण्यामुळे मी यमलोकात राहिलो आहे. म्हणून बाळा, तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला स्वर्गलोकात पाठव. राजा, तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुझा पिता स्वर्गलोकाला जाईल. राजाने विचारले, नारदा, इंदिरा एकादशीचे व्रत मला सांग. ते व्रत कोणत्या महिन्यात, कोणत्या पक्षात, कोणत्या विधीने करावे ते सविस्तर मला सांगा. नारद म्हणाले, राजा, इंदिरा एकादशीचा व्रतविधी मी सांगतो तो ऐक. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्नान करावे. संध्या वगैरे नित्यकर्मे आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी, तलाव किंवा विहीर अशा बाहेरच्या जलात स्नान करावे. नंतर श्रद्धायुक्त अंतःकरणाने पित्रांच्या प्रीतीकरता स्नान करावे आणि रात्री भूमीवर झोपावे. दुसऱ्या दिवशी एकादशी प्रभातकाळ झाल्यावर दंतधावन व मुखप्रक्षालन करावे. नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा. तो असा, हे पुंडरीकाक्ष, मी आज सर्व भोगापासून अलिप्त राहीन व आहार घेणार नाही. उद्या मी व्रताची पारणा करीन. हे अच्युता, तुम्ही माझे रक्षण करते व्हा. असा संकल्प करून मध्यान्नीला शालिग्रामच्या शिळेपुढे यथाविधी श्राद्ध करावे. नंतर दक्षिणा देऊन ब्राह्मणाची पूजा करावी व त्याला भोजन घालावे. नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूंची गंध, फुले, धूप, दीप वगैरे सर्व गोष्टींनी पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूंची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे. नंतर आपली मुलं बाळं, बंधुवर्ग व इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावे. भोजन करताना स्वतः देखील मौन पाळावे. राजा, तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत कर, म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकात जातील. नारद ऋषींनी इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद तेथेच अंतर्धान पावले. नारदाने सांगितलेल्या विधीप्रमाणे इंद्रसेन राजाने इंदिरा एकादशीचे हे व्रत आपल्या बायका, पुत्र, सेवक यांच्यासह केले. धर्मराजा, त्या राजाने हे व्रत करताच स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. त्याचा पिता गरुडावर बैसून वैकुंठ लोकाला गेला. तो राजश्री इंद्रसेनही निष्कटंक राज्याचा उपभोग घेऊन आपल्या पुत्राला राज्यावर बसवून स्वतः स्वर्गलोकाला गेला. धर्मराजा, इंदिरा एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले आहे. जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते.
तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो आणि नंतर विष्णू लोकात चिरकाल राहतो. याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही होती इंदिरा एकादशीची व्रतकथा, ज्यामुळे व्रत करणाऱ्याला पुण्य तर लाभतेच, पण त्याबरोबर पितरांना देखील मुक्ती मिळते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशी ही महत्त्वपूर्ण इंदिरा एकादशीची व्रतकथा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.